ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ। दूधगंगा धरणाच्या गळती काढण्यास विलंब होत असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले। त्यांनी कोल्हापूर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक दिली। या धरणाच्या दुरुस्तीची वर्क ऑर्डर 3 जून पूर्वी काढावी, अन्यथा या दूधगंगा धरणात जलसमाधी घेऊ असा इशारा त्यांनी दिला। त्या दरम्यान ह्या धरणासाठी का ठाण मांडत नाही हा आमचा विषयच आहे। विषय गंभीर आहे, नाही घेतलेला नाही साहेब। मी काय म्हणतो, पाणी वाटपाच्या वेळी सुद्धा नाही साहेब, पाणी वाटपाच्या वेळी सुद्धा मी बघितलं साहेब, पाणी वाटपाचे कुणाला तरी ईशावनं पाणी वाटप करा नाही करा ही राजकारणाचा भाग, निवडणुकीच्या मताचा भाग होऊन गेला हा साहेब। धरण फुटल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेणार, पालकमंत्री घेणार का कोण घेणार? 1999 साली बांधण्यात आलेल्या या धरणास 2007 साली 360 लिटर प्रति सेकंद गळती सुरू आहे। या धरणाच्या गळती काढण्यासाठी 80 कोटी 72 लाख खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे, पण निविदा काढण्यास विलंब होत आहे। परिणामी धोका होण्याची शक्यता आहे। या दुरुस्तीची निविदा 3 जून पूर्वी काढली नाही तर 4 जूनला जलसमाधी घेऊ असा इशारा दिला। यावेळी कार्यकारी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले। या शिष्टमंडळाचे नेतृत्व विजय देवणे, जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, शहर प्रमुख सुनील मोदी यांनी केले।